श्री स्वामी समर्थ. गंगेच्या काठावरल्या निबिड घनदाट अरण्यात स्वामी लाकूड तोड्यासमोर प्रकट झाले. आपल्या कुऱ्हाडीचा घाव साक्षात्कारी स्वामींच्या मांडीला लागला आणि मांडीतून भळाभळ रक्त वाहू लागले. हे पाहून लाकूड तोड्या घाबरला, भीतीने थरथरू लागला. लाकूड तोड्याला अभय देत स्वामींनी त्याला भीतीपासून मुक्त केले आणि सांगितले, घाबरू नकोस. मानवी आयुष्याला हा अमर शाश्वत संदेश देत स्वामी प्रकट झाले आणि त्यांचा संचार सुरू झाला. संपूर्ण जीवसृष्टीला स्वामींनी आधार दिला. हिमालयापासून आपल्या संचाराला सुरुवात केलेल्या स्वामींनी दक्षिण टोकापर्यंत म्हणजे सेतुबंध रामेश्वरापर्यंत आपले अवतार कार्य लोकोद्धारासाठी प्रगट केले. अनेक चमत्कार केले. स्वामींच्या आयुष्यातले हे पहिले पर्व. या काळात स्वामींनी लोकांचा उद्धार केला. अनेकांचे भाग्योदय उजळून आले. सेतुबंध रामेश्वरजवळ स्वामी एका रात्री उभे होते. भोवती कुणीही नव्हते. स्वामींना अचानक लाकूड तोड्याची आठवण झाली. त्याने वडाच्या मुळाशी असलेल्या वारुळावर घाव घातला म्हणून आपली समाधी भंग पावली हे स्वामींना आठवले आणि स्वामींनी त्या लाकूड तोड्याचे स्मरण केले. साक्षात्कारी पुरुषाने मर्त्य मानवाचे स्मरण करणारे स्वामी समर्थ हे योगी पुरुष होते. सेतुबंध रामेश्वराहून आपण निघणार आहोत त्या क्षणी आपल्या साक्षात्कारी आयुष्यातल्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार याची स्वामींना जाणीव होती. सर्वत्र संचार करीत आपण अक्कलकोटलाच कायम वास्तव्य करणार असे स्वामींनी आपल्या मनातला सांगितले. श्रीरामाचे स्मरण केले. रात्रीच्या त्या शांत वेळी त्यांनी रामेश्वराच्या लिंगाची पूजा केली आणि स्वामी अचानक अदृश्य झाले. काळोखात ते एकदम दिसेनासे झाले. काठावर दूर उभे असलेल्या वैष्णवांनी हे पाहिले आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. प्रकाशाचा एक तेजस्वी लोळ पूर्वेच्या दिशेने सरकताना त्यांनी पाहिला आणि त्यांच्या लक्षात आले, स्वामी अंतर्धान पावले. सेतुबंध रामेश्वर हे स्वामींचे लाडके ठिकाण होते. हिमालयात श्री शंकराचे दर्शन घडले तेव्हा त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या साक्षात्कारी पर्वाची सुरुवात झाली होती. या पर्वाचा शेवट करताना पुन्हा शंकराचे दर्शन घेऊन पुढच्या कार्याला सुरुवात करायची हे स्वामींनी मनोमन ठरवले होते. म्हणून सेतुबंध रामेश्वर सोडताना स्वामींनी रात्रीचा समय निवडला. शिवशंकराचे लाखो गण संपूर्ण विश्वात ह्यावेळी भ्रमण करीत असतात. त्या शिवगणांना आपण दर्शन द्यायचे असे स्वामींनी ठरवले होते. ह्या शिवगणांनी स्वामींना हिमालयात काही काळ साथ दिली होती. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एकच लक्षात ठेवा की स्वामींच्या साक्षात्कारी आयुष्यातल्या प्रत्येक संदर्भ आपल्याला ज्ञात हवा तर स्वामी स्मरण अंतकाळ मनात रेंगाळत राहते.